रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मैं आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या मागच्या वर्षाच्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे राज्यातील 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला होता आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवघ्या 1 ते 2 दिवसांमध्ये पीक विम्याचं वाटप सुरू करणार आहोत असे राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, ते 16 जिल्हे कोणते आहेत, शेतकरी संख्या किती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या 3 ते 4 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा प्रयत्न करावा। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2024चा विचार केला तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्यामुळे शेतकरी बांधवांना एकतर राज्यामध्ये तर शेतकरी बांधवांना पीक विमा 25% अग्रिमचा एक तर कशामुळे मंजूर होऊ शकतो हे तर आपल्याला माहितीच आहे। एकतर जास्त पाऊस पडला असेल किंवा 21 दिवसाच्या वर जर पावसाचा खंड पडला राज्यामध्ये तर खरीपाचा पीक विमा मंजूर होऊ शकतो 25% अग्रिमचा। तर शेतकरी बांधव, राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला होता आणि अवघ्या 1 ते 2 दिवसामध्ये खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, 16 जिल्हे आपण पाहूया की कोण्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। तर पहिला जिल्हा आहे हिंगोली। तर हिंगोली जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी बांधवांसाठी 150 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप 25% अग्रिमच्या लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते 1 ते 2 दिवसामध्ये तपासून पाहू शकता। तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नाशिक। तर नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकरी बांधवांसाठी 155 कोटी 74 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा तिसरा जिल्हा आहे अहिल्यानगर। 2,31,831 शेतकरी बांधवांसाठी 160 कोटी 28 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव। जिल्ह्यातील 16,921 शेतकरी बांधवांसाठी 4 कोटी 88 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर। जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी बांधवांसाठी 111 कोटी 41 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा। जिल्ह्यातील 40,406 शेतकरी बांधवांसाठी 6 कोटी 74 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली। तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी संख्या 98,372 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 22 कोटी 4 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड। तर बीड जिल्ह्यातील 5,70,574 शेतकरी बांधवांसाठी 241 कोटी 20 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे धाराशिव। जिल्ह्यातील 4,98,720 शेतकरी बांधवांसाठी 218 कोटी 85 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अकोला। तर अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी बांधवांसाठी 97 कोटी 29 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या खरीप हंगाम 2024च्या मागच्या वर्षाच्या पीक विम्याचं वाटप 1 ते 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे। तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर। जिल्ह्यातील 1,28,000 शेतकरी बांधवांसाठी 1 कोटी 13 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे। तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जालना। तर जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 160 कोटी 48 लाख रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे।
तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे परभणी. तर परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी बांधवांसाठी 206,11,00,000 रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे नागपूर. तर नागपूर जिल्ह्यातील 1,63,422 शेतकरी बांधवांसाठी 52,21,00,000 रुपयाच्या 25% अग्रिमच्या खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे. तर त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर. तर लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी बांधवांसाठी 244,87,00,000 रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप 1 ते 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे. तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील 1,10,265 शेतकरी बांधवांसाठी 1,08,00,000 रुपयाच्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. तर शेतकरी बांधवांना हे होते 17 जिल्हे. 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप 1 ते 2 दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरू होणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री, नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली. आणि तीच माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपली शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांना तुमचा शेतात थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.